पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हे पाण्याखाली गेलंय। शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर हे भाविकांसाठी आता बंद करण्यात आलंय। मुठा नदीच्या पाण्याने ओंकारेश्वर मंदिरात पाणी झालेलं आहे। मुठा नदीचं पात्र हे सध्या दुथडी भरून वाहतंय आणि त्यामुळे आता हे पाणी ओंकारेश्वर मंदिरात शिरलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पाहूयात। सध्या खडकवासला धरणातून जवळपास 40,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये केला जातोय आणि आपण बघितलं तर दुथडी भरून सध्या मुठा नदी या ठिकाणी वाहतीये। पेशवेकालीन हे मंदिर आहे ओंकारेश्वरचं, जिथं सध्या मी आहे। इथं देखील जवळपास 5 फूट इतकं पाणी। खरं तर या मंदिरामध्ये जोपर्यंत 65-70 हजार क्युसेक्सने पाणी विसर्ग मुठा नदीमध्ये केलं जात नव्हतं तोपर्यंत पाणी इथं येत नव्हतं। मात्र सध्या जे मेट्रोचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यानंतर नदीत फक्त 40 क्युसेक वेगाने सध्या पाणी सोडलं जात आहे आणि पाणीचं स्तर या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत आता पोहोचलेलं आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर इथं जे 5 पायऱ्या आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। या रिलिंग वरून आपण अंदाज लावू शकतो की पाणी आता किती खोल या ठिकाणी आहे। चारी बाजूने अशाच पद्धतीने मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आणि पुण्यातील जे नदीलगत घरं आहेत, सिंहगड रस्त्यावरील सगळंच काही सध्या पुण्यात या मुठा नदीच्या लगत पाणी खाली गेलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा।